अंबरनाथ के चुनाव आगे धकेलने के बावजूद पॉलिटिकल पारा चढ़ा हुआ है। रात 1 बजे शिवसेना बीजेपी आमने सामने, बाहर से गुंडे बुलाने का आरोप। भले ही अंबरनाथ म्यूनिसिपल कॉर्पोरेशन का चुनाव टल गया हो, लेकिन इलाके का पॉलिटिकल माहौल गर्म होता दिख रहा है। शनिवार रात करीब 1 बजे पैनल नंबर 4 से शिवसेना कैंडिडेट निखिल वालेकर और उनके साथी यश वालेकर कुछ समर्थकों के साथ बीजेपी कैंडिडेट पवन वालेकर के ऑफिस पहुंचे। इस समय ये जानकारी सामने आई है कि निखिल वालेकर ने पवन वालेकर से बहस करने की कोशिश की। सवाल यह उठता है कि देर रात विरोधी कैंडिडेट के ऑफिस के बाहर जाने का असली मकसद क्या था। इस बीच पवन वालेकर के सपोर्टर्स ने यह भी गंभीर आरोप लगाया है कि दहशत फैलाने के लिए अंबरनाथ के बाहर से गुंडे सराय में बुलाए गए थे। ये भी बताया जा रहा है कि सीसीटीवी फुटेज सामने आया है जिसमें ये गुंडे पवन वालेकर के ऑफिस पर हमला करते दिख रहे हैं। इस घटना से इलाके का पॉलिटिकल माहौल और बिगड़ गया है और संभावना है कि दोनों पार्टियां आगे कानूनी कदम उठाएंगी। देर रात हुई इस आमने सामने की घटना से नागरिकों में चिंता का माहौल बन गया है। पवन वाळेकर, प्रभाग क्रमांक 4 मध्ये मी भाजपाचा अधिकृत उमेदवार आहे आणि काल रात्री आमचा प्रचार झाल्यानंतर आम्ही आमच्या ऑफिसला कार्यकर्ते आणि आम्ही जेवण झाल्यावरती आम्ही दुसऱ्या दिवशीची योजना करत असताना निखिल वाळेकर, यश वाळेकर आणि त्याच्यासोबत काही बाहेरचे गुंड प्रवृत्तीचे लोक हे माझ्या ऑफिसच्या बाहेर आले 6 ते 7 गाड्या घेऊन। त्यामध्ये गाडी क्रमांक MH12YS 3617 ही स्विफ्ट गाडी होती आणि MH12UN9912 ही ब्लॅक कलरची थार ही बाहेरची गाडी होती। याच्या व्यतिरिक्तही अंबरनाथच्या गाड्या पण होत्या 7 गाड्या आणि त्यानंतर त्या लोकांनी इथं 70 ते 80 जण बाहेरचे इथं माझ्या ऑफिसच्या बाहेर जमावबंदी केली आणि आम्ही मग ते बघायला मी बाहेर आलो तर मी बघायला गेलो तर त्यातल्या एका पोराने शिवी दिली तर ते तिथं वाद व्हायचं वातावरण निर्माण झालं तर ते आम्ही सोडव केली। त्यानंतर त्यांनी खोटी कंप्लेंट टाकली, त्यावरती खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला पण तो पोलिसांनी मोडून काढला आणि 10 वाजता प्रचार संपल्यानंतर 1 वाजता निखिल वाळेकर माझ्या ऑफिसच्या बाहेर काय करत होता, त्याला दहशत माजवायची होती आणि कुठं ना कुठं त्याला कळून चुकलेलं आहे की तो इलेक्शन मध्ये पराभूत होणार आहे, म्हणून तो माझ्या कार्यकर्त्यांना घाबरायचा आणि दहशत माजवायचा प्रयत्न करत होता। त्यासाठी ते लोक एवढे बाहेरच्या पोरांना घेऊन आला आणि दहशत माजवायचा प्रयत्न केला। पोलीस तक्रार केल्यानंतर आता काही फरक पडला आहे का? नाही, फरक हवा तसा काही पडलेला नाही। 9:23 आता परत सोलापूरचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक, त्यामध्ये नागेश गायकवाड हा माझ्या ऑफिस समोरून 10 ते 15 पोरांना चालत घेऊन गेला। तो त्याचा काय विषय, तो काही इकडे कशासाठी आला? तो प्रत्येक इलेक्शन ज्या टायमाला अंबरनाथ मध्ये इलेक्शन होतात त्या टायमाला तो अंबरनाथ मध्ये असतो। तो आणि त्याचे साथीदार इथं उपस्थित असतात अंबरनाथ मध्ये। कोणासाठी येतात ते? माझे जे चुलते राजेंद्र वाळेकर, अरविंद वाळेकर यांच्यासाठी तो अंबरनाथ मध्ये प्रत्येक इलेक्शनला येत असतो। सराईत गुंड है का तू? हो, तो सराईत गुंड है। शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।